हाय टू फॅमिली, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना सर्वजण? तर आज मी काय बनवणार आहे माहिती आहे का? आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी. तर त्यासाठी साहित्य पण बघायचे आहेत ना, तर त्या अगोदर माझ्या चॅनलला जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा आणि शेअर करा. ओके, तर चला बघूया साहित्य. त्यासाठी मी घेतलेत असे करून मी 2 मुठी घेतलेले आहेत सोयाबीन. तर ते पाण्यामध्ये भिजवून मस्त धुवून एकदम पाणी हे जे सगळं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथं काळं तिखट आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, मीठ, जिरा, 4 लवंग आहे, 2 दालचिनी आणि 2 तेजपत्ता घेतला आहे. आणि त्यानंतर इथं अद्रक कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे, अद्रक कोथिंबीर लसूण. आणि त्यानंतर 1 टमाटर, अजून 1 कांदा, ह्याची पण पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर चला बघूया, लागूया तयारीला. हे सर्व साहित्य घेतलेलं आहे असं. तर चला बघूया रेसिपी. कॅमेरा ऑन. अगोदर गॅस ऑन करूया. त्यानंतर कढईत आपल्याला आपण तेल टाकून घेऊया. तेल तुम्ही पाहिजे तेवढं तेल आपण तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल तापलेलं आहे. त्यानंतर टाकूया आपण मसाले. आपण अगोदर जिरे टाकून घेणार आहे. त्यानंतर लवंग टाकून घेते, दालचिनी, तेजपत्ता. हे मसाले आपण नंतर टाकायचे आहेत. आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण कांदा टमाटरची पेस्ट बनवलेली. आणि त्यानंतर अद्रक लसूण आपण पेस्ट बनवलेले, अद्रक लसूण आणि कोथिंबीर, तर ते पण टाकून घेऊया. हे नासं चष्म्यावर ते उडतं, त्यामुळे मी चष्मा नाही वापरत स्वयंपाक करताना, लक्षातच नाही आहे माझ्या. हे सगळा मसाला मस्त आपण छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे. आणि हा चांगला भाजण्यासाठी आपण यावर. चला, आता आपला मसाला पण भाजलेला आहे. झाकण ठेवलं होतं आपण, त्यामुळे एकदम मस्त भाजलेला मसाला. आता आपण टाकूया सुके मसाले. हेच आपलं मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ टाकून घेऊया. त्यानंतर सोयाबीन टाकायचं आहे. सोयाबीन टाकून घेऊया. वास एकदम छान येतोय. तुम्हाला कसं माहिती असणार, थोडीच तुम्ही खाल्लेलं आहे. तर चला, आता आपण करूया पाणी ॲड. हे आता थोडंसं आपण मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आहे. थोडं झाकण झाकूया, फक्त 10 मिनिटासाठी. ओके, आता 10 मिनिटं झालेत. आता मस्त मसाल्यामध्ये शिजलेले सोयाबीन आपण बघूया आता. वाव, काय मस्त वास येतोय. आणि एक गोष्ट आहे, म्हणजे जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सोयाबीनची भाजी बनवताय तसं कमेंट करून मला हे सांगा, कारण मला पुढच्या वेळेस अजून काहीतरी शिकता येईल. ओके,
चला बघूया भाजी. भाजी बघायची. वाव, मस्त आहे ना, एकदम छान सोयाबीनची भाजी आहे ना, मटणापेक्षा छान. आणि त्या अगोदर तुम्हाला दाखवणार आहे प्लेटमध्ये घेऊन, मस्त एक बाईक खाऊन पण बघणार आहे. मग कसे झाले ते पण ओके सांगा तुम्ही. ओके, चला बाय, लव यू.